लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। बेटावरचा मानाचा ध्वज सप्तशृंगी गडाकडे रवाना। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथून मानाचा 11 मीटर लांबीचा केशरी ध्वज सप्तशृंगी गडकडे मोठ्या उत्साहात रवाना झालाय। खानदेशचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेटावद गावाची ही अनेक वर्षापासूनची परंपरा असून यंदाही ती भक्तिभावानं पार पाडली जाते। चैत्र शुद्ध अष्टमीला निघालेल्या या ध्वज यात्रेत पुजारी योगेश भानुदास बुवा यांच्या नेतृत्वाखाली शेकडो भाविक पायी प्रवास करत आहेत। सप्तशृंगी माता की जयच्या जयघोषानं परिसर दुमदुमून गेला असून उन्हाच्या तीव्रतेची पर्वा न करता भाविकांचा उत्साह कायम आहे। हा मानाचा ध्वज चतुर्दशीच्या मध्यरात्री गडाच्या कळसावर विधिवत फडकवला जाणार आहे। दरम्यान बेटावद येथील सोरटी राजपूत समाजातर्फे दिनांक 25 मार्च रोजी श्री रेणुका माता मंदिर इथं ध्वजचोला अर्पण करण्याचा पारंपरिक सोहळा आयोजित करण्यात आला होता। या सोहळ्याचे नियोजन मनोज जाधव यांनी केले होते। यावेळी मनोज जाधव, त्यांची पत्नी व नातेवाईक यांच्या हस्ते मातेची आरती, चोला व आहेर अर्पण करण्याचा विधी पार पडला। सप्तशृंगी देवीसाठी ध्वज आहेर योगेश महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता। त्यावेळी मध्य प्रदेश, गुजरात येथून नातेवाईक आप्तेष्ट उपस्थित होते। यासोबतच कैलासवासी भानुदास बुवा यांच्या परिवाराकडून माननीय मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे बालाजी मंदिरासाठी केलेल्या प्रयत्नांप्रमाणेच रेणुका देवीसाठी गडावर असलेल्या जागेवर बांधकाम करून त्या स्थळाला बेटावद रेणुका देवीचं नाव देण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। शिंदखेडा तालुक्यासाठीच नाही तर धुळे जिल्ह्यासाठी ही परंपरा अभिमानाची आणि श्रद्धेची मानली जाते असून या धार्मिक सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी महेश गुजराती। जय माता दी। माझं नाव अनंत भानुदास बुवा, रेणुकादास महाराज यांच्या वंशातले भानुदास कैलासवासी भानुदास महाराज यांचे चिरंजीव अनंत भानुदास बुवा यांच्या चौघे भावंडांपैकी आम्ही या ठिकाणी आज 300 ते 400 वर्षापासून या सप्तशृंगी देवी पदयात्रेला 400 वर्ष संपन्न झाली। आज या शुभमुहूर्तावरती आम्ही आज चैत्र शुद्ध अष्टमीला सप्तशृंगी देवी गडावरती पदयात्रेला सुरुवात केली। आज त्या निमित्ताने अष्टमीच्या पर्वकाली समस्त ग्रामस्थ तसंच या ठिकाणी सर्व सर्वांनी या ठिकाणी कीर्ती ध्वजाचं पूजन देवीचं पूजन या ठिकाणी संपन्न झालं आणि या वहिवाटीला या परंपरेला आज 300 वर्ष संपन्न झालेले आहेत। आज चैत्र शुद्ध अष्टमीला या पूजेचं ध्वजेचं पूजन चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सप्तशृंगी गडावरती ध्वजेचं रोहण होतं आणि शिखरावरती ध्वजेचं रोहण होतं आणि खानदेशाची यात्रा या ठिकाणी संपन्न होते। गोलांबे की जय। आज तुम्हाला कसं मंदिरात सगळे उत्सवाने खूप बरं वाटतं। गावातले सर्व ग्रामस्थ, सर्व परिवारातले ग्रामस्थ सर्व या ठिकाणी या उत्सवाला या ठिकाणी येतात। या ठिकाणी त्यांचे या ठिकाणी या उत्सवाला सगळेजण येतात आणि कार्यक्रमाची या शोभेची यात्रेची शोभा वाढवतात। आज तुम्ही या ठिकाणी आजूबाजूचे खेडेगावातून सुद्धा सगळे पदयात्रेला पोहोचवण्यासाठी येतात। या ठिकाणी पंचक्रोशीतले सगळे लोक आलेले असतात, त्यामुळे खूप गर्दी असते आणि जगदंबेची ही महती गेल्या 400 वर्षापासून अशीच चालू आहे। अशा या मूळ परंपरेला सर्वांचाच असाच पाठिंबा दरवर्षी असतो। आज तुमच्या परंपरेत किती लोक आहेत? आज आमच्या परंपरेत अनेक लोक आहेत। आज आम्ही चौघे 4 भावंड आहेत आणि नावं सांगा। विवेक भानुदास बुवा, अनंत भानुदास बुवा आणि जितेंद्र भानुदास बुवा आणि आज या गादीवरती योगेश भानुदास बुवा हे वहिवाट ही परंपरा सुरू ठेवलेली आहे। गडावर नेता आहे हे ध्वजेची परंपरा, पायीवारीची परंपरा, सप्तशृंगी देवीची पदयात्रा ही वहिवाट कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। गोलांबे की जय। अजून काही बदल? महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।